घेतलं आहे कढईत तेल आणि गरम केलं तेलाला, त्यात टाकलं मोहरी, जिरं आणि थोडासा ओवा आणि लसूण आणि चांगलं त्याला तडकवून दिलं आणि त्यात नंतर मी बटाटा टाकलं. बटाटा याच्यासाठी टाकलं कारण माझ्याकडं फरसबी थोडी कमी आहे. तुमच्याकडं जर फरसबी पुष्कळ असेल तर तुम्ही बटाटा नाही टाकला तरी चालेल. मस्त चांगलं त्याला हलवून घेतलं आणि थोडा वेळ त्याला झाकण ठेवून मग मी शिजवून घेतलं. आणि शिजवता त्यात बिलकुल पण पाणी टाकलेलं नाही आहे मी. आणि नंतर झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा हलवून त्यात मग मी ड्राय मसाले टाकले. आपलं जिरं नाही, जिरं तर पहिल्यांदाच टाकले होते ना. हळद टाकली, नंतर मग त्यात लाल मिर्च पावडर टाकली, धना पावडर टाकली, हिंग टाकलं आणि त्याच्यामध्ये नंतर मग मी मीठ टाकलं आणि चांगलं हलवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा झाकण टाकून बिना पाण्याचं त्याला थोडा वेळ चांगलं शिजवून घेतलं. ही खूप छान लागते ही भाजी. त्याच्यानंतर मग मी त्यात कट करून टाकली कोथिंबीर, नंतर मग मी अर्धा लिंबू वरून पिळून टाकलंय. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते ही भाजी.